माढ्यामधल्या कुरडू गावामधल्या मुरुड उपसा प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली। संबंधित ठिकाणचे पोलीस अधिकारी तिथे पोहोचले होते। आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या गावामध्ये उपस्थित होत्या। त्यांच्याच उपस्थितीमध्ये गावात कारवाई सुरू होती। ही कारवाई सुरू असताना अचानकपणे अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना फोन केला। अंजना कृष्णा यांनी हा फोन स्पीकरवर टाकला। त्यामुळे अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये जे संभाषण होत होतं ते तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी रेकॉर्ड केलं आणि ते लगेच व्हायरल झालं। अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना जी भाषा वापरली होती त्याबद्दल चहूबाजूंनी टीका झाली। मग अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यूपीएससीला पत्र लिहिलं आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करावी अशी मागणी केली। मग टीकेचं धार आणखी वाढली आणि अजित पवार यांनी सोशल मीडियावर घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। आपण अधिकाऱ्यांचा सन्मान करतो असं सांगितलं। मात्र तरीही या प्रकरणाची चौकशी पुढे गेली। चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले गेले। जिल्हा प्रशासनाने गावात जाऊन याची माहिती घेतली। दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अजित पवारांची थेटपणे पाठराखण केली नाही। चौकशी जेव्हा पूर्ण झाली तेव्हा आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी जी कारवाई कुरडू गावामध्ये केली होती ती कारवाई योग्य होती असा निर्वाळा देण्यात आला। त्यानंतर बुधवारी अचानकपणे अजित पवार यांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम, बैठका सगळं काही रद्द केलं। गुरुवारी ते कार्यक्रमाला आले पण प्रकृती अजित पवारांची ठीक नाहीये, त्यामुळे त्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केलेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातर्फे त्यांच्या सहाय्यकांतर्फे देण्यात आली। गुरुवारी अजित पवार यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यांचे पूर्वनियोजित जे कार्यक्रम होते त्या सगळ्या कार्यक्रमांना, बैठकांना उपस्थिती लावली। पण आज शुक्रवारी जेव्हा उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होता त्या सोहळ्याला मात्र अजित पवार हे अनुपस्थित होते आणि ही अनुपस्थिती कुणाच्याही नजरेतनं सुटली नाही। त्यामुळे फोन कॉल प्रकरणामुळे अजित पवार हे नाराज आहेत का याच्या चर्चा सुरू झाल्या आणि हे प्रश्न विचारले जाऊ लागले महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना।